नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या उपक्रमातलं आपण दुसरं पुस्तक जे वाचत आहोत ते आहे रवींद्र आवटी लिखित प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र. आज सादर आहे यातलं 5वं प्रकरण, ज्याचं शीर्षक आहे प्रकल्प व्यवस्थापन आणि सांघिक कामगिरी. या प्रकरणात आपण सांघिक कामगिरी म्हणजे काय हे काही ठळक मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सांघिक कामगिरीची साधी सोपी व्याख्या. प्रकल्प कुशलपणे व परिणामकारकरित्या पूर्ण होण्यासाठी अनेकांना एकत्र करून पूर्णत्वाला नेलेले कार्य म्हणजे सांघिक कामगिरी. टीमवर्क डिवाइड्स द टास्क अँड मल्टिप्लाइज द सक्सेस हे वाक्य म्हणूनच प्रकल्प व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावते. एकमेकांना सहकार्य करत राहिल्याने प्रकल्प अंमलबजावणी सोपी होऊन संघभावनेला बळकटी मिळते. यामुळे प्रकल्पातील लक्ष सहजपणे गाठणे शक्य होऊन वर्तमान व संभाव्य अडथळ्यांवर मात करता येते. मुद्दे क्रमांक 2, साधन सामुग्रीचा योग्य वापर व बचत. काही व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते सांघिक कामगिरी म्हणजे टीमवर्कमुळे उपलब्ध साधन सुविधा एकत्रितपणे वापरल्या जाऊन बरेच वेळा वायफळ खर्चाला आळा बसतो. हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. अगदी साध्या गोष्टी नीट नियोजन करून अंमलात आणल्या तर अशा प्रकारे वेळ आणि खर्च यात बचत होत असे. OFCच्या कामाकरता अनेकदा आमचा सरकारी परवानग्या हाताळणारा माणूस आणि तांत्रिक कामांवर देखभाल करणारा माणूस यांना एकाच गावात काम निघणार असेल तर दोघेही एकमेकांच्या सोयीने वेळ ठरवून त्या ठिकाणी एकत्र जात असत. बरेचदा तांत्रिक ज्ञान असलेला माणूस सोबत घेतल्यावर PWD सारख्या खात्यात तांत्रिक माहिती देणे सोपे होऊन जाईल. या पद्धतीमुळे कामे सोपी होत आहेत हे लक्षात आल्यावर इतर प्रकल्पांकरताही हीच पद्धत वापरात आली. मुद्दा क्रमांक 3, माहितीची देवाणघेवाण आणि समस्यांवर मात. रिलायन्सच्या एका प्रोजेक्टमध्ये कंपनीला रिलायन्स वेब वर्ल्ड या नावाने फोन कनेक्शन व खाद्यपेय देणारी साखळी दुकाने चालू करायची होती. शहरी भागात नवीन दुकानांकरता जे काही औपचारिक परवानगी लागतात त्याबद्दल सुरुवातीला अनभिज्ञता होती. मात्र कंपनीची अशी दुकाने ग्राहक सेवेसाठी पुण्यात सर्वप्रथम सज्ज झाली. मग पुणे व जिल्ह्याचे काम बघणाऱ्या आमच्या टीमच्या सदस्याने संबंधित महानगरपालिकांची खाती आणि दुकाने व संस्था नोंदणी विभागातून सर्व माहिती आणून पुण्यातील आवश्यक परवाने प्राप्त केले. सदर परवान्यांची माहिती व लागणारी कागदपत्रे यांची माहिती लगोलग महाराष्ट्रातील विविध टीम मेंबर्सना दिल्यामुळे त्यांची कामे सोपी होऊन परवाने मिळण्याचे काम सर्वत्र मार्गी लागले. पुण्यातल्या टीम मेंबरनी नागपुरातल्या सहकार्याला परवान्यांची माहिती व लागणारी कागदपत्रे यांची माहिती पुरवणे यामागे मदतीचा हेतू न राहता माझ्या सहकार्यांचे काम कुठे अडता कामा नये असा निखळ हेतू यामागे असणे यापेक्षा संघभावनेचे वेगळे उदाहरण कोणते असणार. मुद्दा क्रमांक 4, जबाबदारीची जाणीव. सांघिक कामगिरीमुळे व्यक्तिगत कामगिरी उंचावते. हे टीमवर्क आहे आणि यात मीही कुठे कमी पडणार नाही अशी भावना निर्माण होते. नेमून दिलेली कामे योग्य रीतीने व ठरलेल्या वेळेत पार पडल्यामुळे मनोधैर्य उंचावून पुढील आव्हानांचा सामना करण्याची मानसिकता बनू लागते. टीम मेंबरची मनोभूमिका अशी सकारात्मक होत असताना प्रकल्प व्यवस्थापनाचा प्रतिसादही तसाच असेल तरच सांघिक व वैयक्तिक कामगिरी उंचावण्यास मदत होईल. एकाच प्रकल्पावर काम करणारे सगळे एकत्र येऊन लगेचच संघभावनेने काम करणे हे आपसूक होत नाही. प्रकल्पावर काम करणारे टीम मेंबर्स विविध आर्थिक तसेच सामाजिक पार्श्वभूमीचे असतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत निराळी असते. अर्थार्जन म्हणजेच मिळणारा पगार हा तर प्रत्येकाचा हेतू असतोच, पण त्या व्यतिरिक्त काहींना काम समजून उमजून करण्यात आनंद असतो तर काहींची प्रवृत्ती दिलाय काम तर करून टाका अशी असते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे प्रत्येक प्रोजेक्टवर अनुभवायला मिळते. अशा भिन्न प्रवृत्तींची मोठ बांधून त्यांच्याकडून प्रकल्प शेवटपर्यंत निभावणे ही कसरतही ठरू शकते. संघभावना निर्माण होण्याकरता मुळात जे प्रकल्पावर काम करणारे आहेत अशांना आपल्या कामाबद्दल पूर्ण स्पष्टता असणे जरुरीचे ठरते. करावयाचे काम व त्या अनुषंगाने पार पाडावयाच्या विविध जबाबदाऱ्या तसेच टीम लीडर कोण इत्यादी औपचारिकता समजल्या
की कामासंदर्भात अंतर्गत तांत्रिक अडचणी शिल्लक राहत नाहीत. मात्र त्याकरता टीमची रचना सर्व मेंबर्सना समजावून देणे महत्वाचे. अन्यथा अंतर्गत कुरबुरी, हेवे दावे तसेच कुरघोड्यांचे राजकारण सुरू होऊन परिणामी प्रकल्प रेंगाळू शकतात. नोकरीबाबतची असुरक्षितता, टीम मेंबर्समधील विसंवाद, विशिष्ट सदस्यांना मिळणारे झुकते माप, व्यवस्थापनाच्या पाठिंब्याचा अभाव अशांसारख्या मुद्द्यांमुळे संघभावना निर्माण होण्यात अडचणी येतात. व्यवस्थापन शास्त्रात संवादाला महत्त्व दिले गेले आहे. परस्पर संवादाचा अभाव, त्याचप्रमाणे आधी उल्लेखलेला विसंवाद हे तर संघभावनेचे शत्रू आहेत. काम करताना नकारात्मक मानसिकता तयार झाल्यास त्याचा नीतिधैर्यावर परिणाम होऊन सांघिक भावना धोक्यात येते. अशा विविध कारणांमुळे समर्पित वृत्ती लयाला जाऊन प्रकल्पाला खीळ बसण्याची शक्यता असते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी प्रकल्प व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव घेतला आहे. यात माझा सहभाग वरिष्ठ पातळीवर असला तरी प्रत्येक प्रकल्पाचे वेळी स्वतःला फील्डवर काम करणाऱ्यापासून ते व्यवस्थापकीय भूमिकेत पाहत गेल्यामुळे मला त्याप्रमाणे योजना आखता आल्या आणि एकाच वेळी 200 जणांचा समावेश असलेले 5 प्रकल्प राबवून पूर्णत्वाला नेण्यात मी यशस्वी झालो. माझ्या सहकाऱ्यांमध्ये संघभावना निर्माण होऊन कामाबद्दलची आत्मीयता टिकवण्याकरता प्रकल्प प्रमुख म्हणून मी जे काही केले ते पुढच्या म्हणजेच प्रकल्प अंमलबजावणी एक सांघिक कार्य या प्रकरणात सविस्तर देत आहे. धन्यवाद.